तर मित्रांनो, आज आहे 7 फरवरी, म्हणजे माता रमाई यांची जयंती आहे। तर त्याच्या उपलक्षामध्ये आज दीक्षाभूमीवर यांची जयंती मनवण्यात आली। ह्या सर्व विहाराच्या कडून आलेल्या महिला आहेत, यांना आपण विचारूया की माता रमाईबद्दल यांचे काय विचार आहेत। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर हां, बोला मॅडम, माता रमाईबद्दल तुमचे विचार थोडं व्यक्त करा। माता रमाई ही सर्वांची 9 कोटीची माता आहे आणि या माता रमाईमुळे आज आम्हाला एवढं वैभव लागलं की ते आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही आहे। आज माता रमाईने बाबासाहेबांना साथ जर दिली नसती तर आज आम्हाला एवढं वैभव मिळालं नसतं। माता रमाईचे एवढे मुले गेले पण माता रमाईने कधीही दुःख दाखविले नाही। बाबासाहेबांना म्हणाल्या आपले मुले गेले तरी चालेल पण आपल्या 9 कोटीच्या मुलांना तुम्ही समोर त्यांचा उद्धार करा। आपले मुले गेले तरी चालेल पण हे माझे 9 कोटीचे मुलं यांचा उद्धार झाला पाहिजे। अशा आमच्या रमा माऊलीचा आज 7 फरवरीला जन्मदिवस आहे। तर आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही पोलीस लाईन टाकळीमध्ये राहतो। आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही आज या दीक्षाभूमीला येऊन रमामाईची जयंती साजरी करत आहोत। जागा का बरं नाही आहे तुम्हाला? आम्ही पोलीस क्वार्टरला राहतो, तिथं सर्व विहार मंदिर आहे सर्व धर्माचे, फक्त आम्हालाच जागा नाही आहे, बुद्ध विहाराची जागा नाही आहे। आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून मागणी करत आहोत की आम्हाला मुख्यमंत्र्याकडे जातो, गृहमंत्र्याकडे पण जातो आम्ही, पण आम्हाला आमची कोणीच दखल घेत नाही आहे। हां, तर मग त्यासाठी मग आम्ही आज असं ठरवलं की आज माता रमाईची जयंती आपण दीक्षाभूमीलाच म्हणूया। हे पण छान केलं, इथे सर्वांना माहिती पडते याच्यामुळे। आणखी कोणी? तुम्ही ताई? माझं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला जरी विहारासाठी जागा नाही आहे म्हणून आम्ही दीक्षाभूमीला आलो। ज्या ज्या ठिकाणी विहार असतील त्या महिलांनी रमाबाईची जयंती करावी अशी माझी हात जोडून विनंती आहे। पुष्कळच्या ठिकाणी विहार आहेत पण ते ओसाड पडलेले आहेत, तिकडे काहीच नाही करत आणि तुम्हाला विहार नाही आहे तर तुम्ही इथे येतात। हां, हीच मोठी गोष्ट आहे। तुम्हाला काय म्हणायचं ताई? महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या त्यागमूर्ती रमा आई यांना माझे त्रिवार वंदन आणि आमचा इथं असलेला भिक्खू संघ त्यांना पण त्रिवार वंदन माझे। आम्हाला जागा नसल्यामुळेच आम्ही इथे आलेलो आहो। आमचा पहिला प्रश्न हाच आहे की जागा नव्हती म्हणून आम्ही इथे आलो। पण आणि मला महिलांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या एरियामध्ये विहार असतील तर त्या विहाराची एकदम तुम्ही सोय करा। सकाळी संध्याकाळी वंदना पूजापाठ घ्या, तिथे आपल्या मुलांना तिथे न्या, कारण की आम्हाला विहार नसल्यामुळे आम्ही दीक्षाभूमीवर येतो। पण तुम्हाला विहार आहे, तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि आपल्या मुलांना तिथून प्रेरणा द्या। आपल्या भिक्खू संघाला पण काही मदत करा आणि ज्यांना आपल्याला काही कुठे दान धर्म वगैरे करायचं असेल, वर्षवासमध्ये आपला वर्षवास साजरा करा। हे आपण महिलांनी कामं केलेच पाहिजे। हे महिलांचेच काम आहेत, हे पुरुष कामं करू शकत नाही, आपण महिलाच हे काम करू शकतो। आणि रमाईची जयंती, जिजामाताची जयंती, सावित्री फुलेंची जयंती, हे सर्व जयंत्या आपण महिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि आठवणीने हे जयंत्या साजऱ्या करायला पाहिजे। मला एवढंच सांगायचं आपल्या महिलांना। थँक्यू, जय भीम। आजचा जो युवा वर्ग आहे त्यांना असं वाटते की 7 फरवरी म्हणजे फक्त रोज डे, म्हणजे गुलाब दिवस हेच मनवतात आणि भरपूरसे कपल इथे दिसले, त्यांना माहिती नाही पण ते दीक्षाभूमी आले। जे काही अदर असतील ते त्यांना मी विचारण्याचा प्रयत्न केला पण ते मला बघून पळाले। तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना असं माहीत व्हायला पाहिजे की 7 फरवरी फक्त रोज डे नसून हा भारतासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे, सण म्हणू शकतो आपण, की आज माता रमाईची जयंती आहे। आपण इकडे विचारू बौद्ध भिक्षुणी यांना। वंदामी म्हणतेजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे याबद्दल? याबद्दल मला हेच म्हणायचं आहे की रमाबाईने जसे कष्ट उचलले, गोवऱ्या वगैरे थापून आपलं 2 पैसे डब्बीमध्ये टाकत होते त्या गाडग्यामध्ये जमा करून आणि आंबेडकरांना देशोदेशी पाठवलं शिकवण्याकरिता। त्याकरिता त्याने खूप कष्ट सहन केले, तर त्यामुळेच ते एवढे लांब जाऊ शकले आणि आपल्याला पण त्यांच्याबद्दल आंबेडकरांबद्दल खूप प्रेरणा मिळाली, ही त्यांच्याचमुळे मिळालेली आहे। नाहीतर त्यांनी जर कष्ट केलेच नसते आणि त्यांना पैशाचा पुरवठा केला नसता तर आपल्याला काहीच मिळू शकत नव्हतं। म्हणून त्यांच्याविषयी मी त्यांना 2 शब्द सांगतो। जय भीम सगळ्यांना। रमाई आज 7 फरवरी रमाईचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्तानं आम्ही पोलीस लाईन टाकळीवरून दीक्षाभूमीला आलेले आहे साजरी करण्याकरिता। तर माझं नाव वैशाली गेडाम आणि हा महिला मंडळ आहे आमचं, सावित्रीबाई फुले महिला मंडळ। सगळ्यांना त्रिवार जय। आणि माता रमाईबद्दल 2 शब्द
लोकांना सांगायचं? म्हणजे जे आपले त्यांच्याबद्दल आपण दोन गोष्टी सांगणंच होत नाही, ते अफाट त्यांचं कार्य हे कार्य काही आहे. आपले युवा वर्ग जे आहे ते आता 7 फरवरी म्हणजे काही वेगळं हो समजतात हो ते किंवा त्यांना जयंती सुद्धा माहित माहिती नसते. नाही. सावित्रीबाई हा, फुले सावित्रीबाई असो फुले की काय आहे हे माहिती नाही त्यांना, कोण त्यांना आहे हे नाही नसते माहिती. ना. तर आपण त्याच्यासाठी अवेअरनेसच करतोय. माझं चॅनल तर हेच काम करतं. बरोबर, म्हणून करायलाच मी पाहिजे. जितके पण वयोवृद्ध किंवा जे ज्यांना याच्याबद्दल माहिती आहे हम्म. मी त्यांना विचारत असतो याबद्दल की जितके पण मला फॉलो करतात प्रत्येक वर्गाचे व्यक्ती मला फॉलो करतो. म्हणजे अच्छा, काय नावाने आहे? MG ब्लॉग्स MG ब्लॉग्स यूट्यूबला. हो. ओके. तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक हो. गोष्टी. तुम्ही सांगत आहे की मी आता रमाई जयंतीनिमित्त आम्ही सर्व इथं जमलेले आहोत आणि आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत दीक्षाभूमीला. पुष्कळ लोकांना म्हणजे जिजामाता, सावित्रीबाई फुले आणि रमामाता हे जयंती त्यांना माहितीच नाही आहे बऱ्याच लोकांना. पण हे सहसा महिलांचंच काम आहे की त्यांनी आपल्या घराघरात रुजवलं पाहिजे आणि सर्वांना सांगितलं पाहिजे की हे दिवस आपले मेन दिवस आहे. या दिवशी ह्या माईची जयंती आहे. 14 एप्रिलला जसं बाबासाहेबाची जयंती आपण मनवतो ते पूर्ण जगाला माहिती आहे, पण हे कोणाला माहिती नाही. बरेच लोक असे आहेत की त्यांना रमाबाई, सावित्रीबाई ह्या माहितीच नाही आहे काय आहे. त्या उद्देशानं आम्ही इथं आलेलो आहोत दीक्षाभूमीला. आणि आज 7 फेब्रुवारी आहे, रमाबाईची जयंती आहे. त्यानिमित्त आम्ही छोटासा कार्यक्रम इथं घेतलेला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय भीम. मी छाया दाभाडे. मित्रांनो, यावर्षी जरी इथे इतका कमी लोक आहे पण हा व्हिडिओ बघून मी आशा करतो की पुढच्या वेळेस असंख्य याच्यामध्ये समुदाय म्हणजे महिलांचा स्पेशली ते इथे जमा असतील याचं मी आशा करतो. आणि इकडे आपण रमाईला एकदा अभिवादन करूया. हो, आणि ग्रुप फोटो पण घेऊया आपण, ते घेऊया. तर मित्रांनो, आशा करतो मी की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईबर आणि लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम.